चला तर आता अमरावतीला बाय बाय करून माहेराला हॅलो हाय करायची वेळ झाली होती. त्यासाठीचीच ही सगळी धावपळ होती. कारण आता घर बंद करायचं होतं, त्यामुळे सगळी भांडी बिंडी भरून पोत्यामध्ये ठेवली होती पॅक करून. सगळ्या गाद्या वगैरे पॅक करून स्टोअरूममध्ये सगळं सामान नेऊन ठेवलं होतं आणि गॅस वगैरे पूर्ण पॅक केला होता. आणि आता हे घर असं सगळं खाली खालीसं दिसत होतं, सगळीकडे शांतता, घर खाली. त्यानंतर सगळ्या बॅग्स वगैरे काढल्या, बाहेर निघालो आणि लॉक लावत होतो घराला. तर सगळेजण भेटायला आलेत की निघालेत का वगैरे असं. तर तेव्हा खरं तर थोडं फार का म्हणायचं, पण थोडं वाईट वाटत होतं की आता आपण या घराला लॉक लावतो आहे. 4-5 दिवस छान घरात दंगा चालू होता, मजा मस्ती चालू होती आणि आता या घराला लॉक लागणार आणि आता किती महिन्यानंतर आम्ही परत येऊ इथे आणि केव्हा हे घर लॉक उघडणार या घराचं, असंच काहीसं वाटत होतं. त्यानंतर सगळ्यांना बाय वगैरे करून सगळ्यांची भेटी घेऊन आम्ही निघालो परत माहेराला जायला. आणि माझं माहेर दर्यापूरचं आहे, त्यामुळे 1 तासात आम्ही पोचणार होतो. तर आम्ही निघालो मग दर्यापूरला जायला आणि थोड्या वेळात 1 तासानंतर वगैरे माहेरी पोचलो. आणि मला आणि मुलांना यांना इथे सोडून परत नगरला निघायचं होतं आईबाबांना घेऊन. त्यामुळे मग आल्यानंतर त्यांनी आधी सगळ्यांनी तिघांनी पण जेवणं केलीत आणि मग ती पण लवकरच जायला निघालीत. कारण रूट खूप लाँगचा होता, म्हणजे 9-10 तास तरी लागणार होते. त्यामुळे त्यांना लवकर निघायचं होतं. तर त्यांनी पटापट जेवणं वगैरे आवरून ते निघालेत नगरला जायला. आणि मग काय त्यानंतर होता मदर्स डे. म्हणजे हा व्हिडिओ मदर्स डेचा आहे. तर मदर्स डे असल्यामुळे मग माहीचे सरप्राईज देणं सुरू झाले, कारण तिला मग तेव्हाच वेळ मिळाला होता. तर तिने सरप्राईज देण्यासाठी हे असं काहीसं केलं होतं, जसं हॉटेलमध्ये प्रेझेंट करतात लिंबू सरबत, तसं तिने बनवण्याचं ट्राय केलं होतं. आणि तिला काचेचा ग्लास न मिळाल्यामुळे ना बिचारीने याच ग्लासमध्ये दिलं, पण बनवलं तिने काहीतरी तिच्याकडून. ती नेहमी स्पेशल फील करण्याचा प्रयत्न करत असते. बर्थडे असू दे, ॲनिव्हर्सरी असू दे, मदर्स डे, वुमन्स डे, काहीही असलं तरी तिची अशी सवयच आहे की ती प्रत्येकाला त्या दिवशी असं स्पेशल फील करवतेच. त्यानंतर तिने दादाला सांगून त्याच्याकडून चॉकलेट पण मागवून घेतली होती विकत. आणि मला सांगत होती की तू मम्मी डोळे बंद कर, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. आणि माझ्यासाठी खरंच हे सरप्राईज होतं, कारण तिने चॉकलेट्स कधी आणल्या वगैरे मला माहिती नव्हतं. त्यानंतर मला तरी असं वाटतं की मुलगी असली तर असे स्पेशल डेज जास्त चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करतात मुली, कारण त्यांना भरपूर इंटरेस्ट असतो. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी छान तिघांनीच मिळून मॅगी बनवली आणि मॅगी पण खाल्ली. आणि सध्या तरी हे तिघेच आहेत, काही दिवसात माझ्या बाकीच्या बहिणी येतील. तसे तसे आमच्या घरात मुलं वाढत जातील, मेंबर वाढत जातील आणि आमच्या मजा मस्ती पण वाढत जातील. आणि मदर्स डे असल्यामुळे ना, मदर्स डेच्या दिवशी मी माझ्या मदरला भेटली, ही माझ्यासाठी आणखीनच छान आणि चांगली गोष्ट होती आणि मला त्याचा खरंच खूप आनंद होत होता. तर असा होता माझा पहिला दिवस माहेरामधला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.